बोंधू अशोक खरात याच्या ओकस कार्यालयामधली ईडीची आजची कारवाई पूर्ण झाली। 4 तासांपेक्षा जास्त वेळ ईडीकडून झाडाझडती करण्यात आली। खरातच्या कार्यालयामधील काही कागदपत्र आणि काही महत्त्वाच्या नोंदी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचं कळतंय। बोंधू खरात ज्या ठिकाणी काळे कारनामे करत होता त्या ठिकाणी आता ईडीकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे। ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या नावाने अशोक खरात याचे हे कार्यालय आहे। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात याच्या नाशिकच्या ओकस कार्यालयामध्ये गेल्या 4 तासांपासून ईडीचं पथक या ठिकाणी झाडाझडती करत होतं आणि त्यानंतर आता हे ईडीचं पथक या ठिकाणी रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर या संपूर्ण ईडीच्या पथकामध्ये 5 अधिकारी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही महत्त्वाचे कागदपत्र देखील या ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। एक बॅग जी आहे ती बॅग भरून कागदपत्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतलेले आहे। त्यासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते देखील या ठिकाणी हाती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आता या ठिकाणी हे ओकस कार्यालय पुन्हा एकदा सील करण्यात येतं आहे आणि एकूण जर बघितलं तर या जवळपास 4 तासांच्या ओकस कार्यालयामधल्या झाडाझडतीमध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत ते खरं तर या ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती मिळते। काही आर्थिक व्यवहार जे आहेत ते आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं काही मालमत्तांचे भागीदार जे आहेत त्यांची नावं खरं तर या निमित्ताने समोर येणार असल्याची देखील माहिती मिळते। या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही ईडीची गाडी आहे आणि याच गाडीमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही बॅग आहे। ही बॅग भरून संपूर्ण हे कागदपत्र जे आहे ते ह्या ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती मिळते। या संपूर्ण बॅगमध्ये जवळपास काही महत्त्वाचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातले नोंदी ज्या आहेत त्या मिळालेल्या आहे। काही जमिनींचे कागदपत्र आहेत ते देखील मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि यानंतर आपण बघतोय या अशा पद्धतीनं ही सगळी कारवाई झाल्यानंतर ईडीकडनं हे जे कार्यालय आहे ते या ठिकाणी सील केलं जात आहे। या संपूर्ण कारवाईच्या दरम्यानमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे खरं तर जे आहे ते ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर या बोंधू अशोक खरात संदर्भात काही आर्थिक व्यवहार जे झालेले होते त्याचे भागीदार नेमके कोण आहे त्यासोबत काही महत्त्वाचे नावं या ठिकाणी समोर येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आपण जर बघितलं तर हे ओकस कार्यालय पुन्हा एकदा या ईडी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सील करण्यात आल्याचं एकूणच पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।